ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा शिलालेख सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांवर उमटवला ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे आणि तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत विकासाचा सूर्य जावा म्हणून ज्या ज्या महानायकांनी प्रयत्न केले त्या सर्वांच्या विचारांना आणि कृतीला सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते। मंचावर उपस्थित आषाढी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाचे मानकरी अतिथींना विनंती आहे की दीप प्रज्वलन करून आणि पांडुरंगाच्या चरणी पुष्पहार अर्पण करून आपण या मंगलमय सोहळ्याला सुरुवात करून द्यावी। गेले 3 दिवस विठुनामाचा गजर या सभागृहामध्ये निनादत आहे। वेगवेगळे कलावंत, वेगवेगळ्या वृत्ती, वेगवेगळ्या प्रवृत्ती या सगळ्यांचं रसिकतेनं दर्शन व्हावं म्हणून नांदेडकरांच्या रसिकतेला जोजवणारा हा आषाढी महोत्सव टीव्हीवर आपण बघतोय। पंधरा गीत आहे दिवाकर चौधरी प्रस्तुत तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सभागृहामध्ये आज या कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलन करून होत आहे। संध्याकाळची अत्यंत प्रसन्न वेळ, पंढरीच्या राय ते तिथपासून कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना परत पाठवणे असो, मंचावरची सजावट असो, प्रमुख पाहुण्यांची यादी असो की स्वतःचा सादर करावयाचा कार्यक्रम असो, प्रत्येक बाबतीत अत्यंत समरसतेने या आषाढी महोत्सवास एकरूपच झालेले आदरणीय दिवाकर भाऊ चौधरी आपला सन्मान आणि सत्कार करताना या ठिकाणी आम्हाला खरोखर मनस्वी आनंद होतोय। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी। मैना हो माझी मैना दादा, माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची भती या माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची वती या राहिली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची वती या राहिली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची वती या राहिली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची वती या राहिली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची वती या राहिली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची वती या राहिली। ओतीव बांधा रंगवाळा कोरचंद्राची, उदात्त गुणाची, मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची, हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी, सतेज कांती, घडीव पुतळी सोन्याची, 99 काडी दवण्याची, हिरकणी हिऱ्याची, काठी आंधळ्याची, तशीच ती माझी गरीबाची हो। मैना रत्नाची खान, मैना रत्नाची खान, माझा जीव की प्राण, माझा जीव की प्राण, नसे सुखाला वाण, तिच्या गुणाची छकड म्या गायली, तिच्या गुणाची छकड म्या गायली, माझ्या जीवाची वती या राहिली, माझ्या जीवाची वती या राहिली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची वती या राहिली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची वती या राहिली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची वती या राहिली। गरीबीने
लाटातूट केली आम्हा दोघांची. झाली तयारी माझी, मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची. अन पांदा भान झाली भाकर तुकड्याची, घालवीत निघाली माझी मैना झाली सुकराची. गावंदरीला येताच कळी कोमिजली तिच्या मनाची. शिकस्त केली मी तिला पत्राची वचनाची दागिन्यात काढायची. बोली केली शिंदीशाही तोड्याची. साज बजटी गळ्यात माळ पुतळ्याची. पायात गोकरण दंडात मळ्या नाकात न सर्जाची. अन परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची. अन छातीवर दगड ठेवून पाठ ठरली मी मुंबईची. मैना खचली मना मैना खचली मना ती रुसली डोळ्यात नाही हसली गाला हात धनी वेगुनिया धनी वाट बघते धनी धनी हात उंचावून उभी राहिली माझ्या जीवाची होती अकाळी. जुगलबंदीला का काय होते संसारी दोघे सुखात तुला सांगतो त्रिवार तुला सांगतो त्रिवार नको देऊ तू नकार माझ्या दत्तात्रयाच्या वाणीला चल सखे पंढरीला चल सखे पंढरीला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल गरीबीन फूबाई फू फुगडी फू फूबाई फू फुगडी फू दामुला शिकाय माझ्या गोविंदा फूबाई फू फुगडी फू कमलस काय माझ्या गोविंदा तूर गोविंदा तू फूबाई फू फुगडी फू
जमलंस काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू हरी हरी वा 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 मला विनंती करायची आहे या कॉरिडॉर मध्ये आपण बसलात मला मान्य आहे वा वा किती या छान भगिनी बघा कशा फुगडी घालतायत मग्न झालेल्या आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी या विठ्ठलाच्या नामानं फुगडी घालतायत जर कोणाला फुगडी घालायची असेल तर त्या कॉरिडॉर मध्ये घालू शकता आपण पुढे येऊन घालू शकता फक्त स्टेजवर येऊ नका तुम्ही बसा तुम्ही नाही पुरुषानं नाही फक्त स्त्रियांसाठी हे फुगडी खेळता उघडी झाली उघड ठेवी माता फुगडी खेळता उघडी झाली उघड ठेवी माता भावासंग निघून गेली वरड्याचं पंथा हाता हरी हरी फू बाई फू फुगडी फू जमलंस काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू फू बाई फू फुगडी फू जमलंस काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू संग निघून गेली वरड्याचं पंथा ये बात इसको बोलते हैं ना वा 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 आज खऱ्या अर्थानं इथं अरे दिंडी रमणार आहे वा वा नाही भांडू नका नाही भांडत नाहीयेत आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू 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 आत पोकळ बाहेर पोकळ आत पोकळ बाहेर पोकळ आत पोकळ बाहेर ओ महाराज ओ महाराज ओ महाराज इकडं इकडं इकडे 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 अहो इकडं अहो काय लावलंय पोकळ 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 भारूड असं होय मग अहो काय कळणं झालंय बघा आम्हाला आत पोकळ बाहेर पोकळ 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 अरे वत्सा हा तुझा वरचा मजला रिकामा आहे का आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू कळत नाहीये तुला नाही ही काष्ठाची माळ पोकळ आहे वा वा ही संवादिनी पोकळ आहे ढोलकी ढोलक मृदंग तबला सगळं सगळं काही पोकळ आहे इतकंच काय हा ध्वनिक्षेपकही पोकळच वा 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 महाराज एवढं सगळं पोकळ आहे हो मग मला सांगा भरीव काय भरीव 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 मराठी या माणसाचं नांदेडकरांचं हेमंत पाटलांचं मन भरीव आहे वा 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 नक्कीच नक्कीच महाराज आत पोकळ शिवसैनिकाचा वेळू आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू म्हातारपणी नवला गेला ऐसा संता शरण जावे ऐसा संता शरण जावे ऐसा संता शरण जावे ऐसा संता शरण जावे गमड साने धनी द मध म ग म ग स ग नि स धनी स धनी धनी स ग म ग म नि धनी नि धनी ध धनी ग स नि धनी म ग म धनी धनी ध धनी
धनी धनी ग धनी धनी सा मग मग सा ग नी सा धनी सा मग 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 सा नी सा ग म धनी धनी दा 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 ऐसा संता शरण पताका हाती घेऊन वारकरी आपापल्या गावावरून वारीत दिंडीत सामील होतात. भारताच्या विविध भागातून भिन्न भाषा भिन्न चालरीतीचे लोक वारीत एकत्रित येतात. हे सोबत राहणं एक सुद्धा या सर्वांसाठी लाभदायक असतं, आनंददायक असतं. मित्रांनो, दूर राहून विचार करण्यापेक्षा जेव्हा वारीत आपण सामील होतो ना तेव्हाच खरा आनंद मिळतो. चालता चालता पायाला फोडं येतात मित्रांनो, हातातल्या चिपळ्या यांनी घट्टे पडतात, टाळांनी घट्टे पडतात, परंतु मन घट्ट असतं. कशासाठी? पंढरीनाथासाठी. जेव्हा पायाला फोडं येतात ना तेव्हा त्या पायाला चिंध्या बांधून वारकरी चालतात, चिंध्या बांधून. आणि मुखी फक्त एकच नाम, ते म्हणजे विठ्ठल 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 विठ्ठल. है तेरे दरबार में बिगड़ी हुई तकदीर बनती है, तारीफ तेरी निकली है दिल से, आई है लब पे बन के कवाली, शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली, शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली, लपे दुआएं. यमन राग बाबूजींचा खूप आवडता. हे धुंदी कळ्याने त्यांनी केलं होतं. यमन रागामध्ये अतिशय सुरेख गाणी त्यांनी यमन यमन कल्याणमध्ये बांधलेली आहेत. दुसरं ऐका. देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर साधू संतांनी लिहिलंय. त्यांनी सांगितलं माझ्या डोक्यात होतं, तिजोरीला चाव्या लावल्या की भजन सुरू. डोक्यात ओळी जमा झाल्या, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. हा देव म्हणजे एक तिजोरी आहे परमेश्वरा, याचं दार आम्ही उघडू शकत नाही. आमची भक्ती किती आहे ती सांगू शकत नाही. देवा तूच आमची तिजोरी उघड, तूच दार उघड, म्हणजे आम्हाला मोक्ष दे, आम्हाला मुक्ती दे आणि तुझी भक्ती तूच लुटून दे. पुढं काय लिहिलंय मी, पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची.
सर्वसामान्य शेतकरी आणि विठू माऊली यांच्या प्रेमाचं वेगळंच नातं महाराष्ट्रात आहे. शेकडो वर्षांपासून माऊलीच्या भेटीची वारी अव्याहत सुरू आहे. भक्ती संगीताच्या माध्यमातून नांदेडमध्ये आमदार हेमंत पाटील आषाढी महोत्सवाच्या माध्यमातून रसिक भक्तांना विठ्ठलाची वारी घडवत आहेत. दरवर्षी संगीत आणि कला क्षेत्रातले दिग्गज या आषाढी महोत्सवाला हजेरी लावतात. यावर्षी प्रख्यात गायक सुरेश वाडकर आणि गायिका वैशाली माडे यांनी आपल्या सुरेल गायनानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. 27 जुलैपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विसुभाऊ बापट यांचा कुटुंब रंगले काव्य, दिवाकर चौधरी यांचा देवाची यद्वारी आणि साधना सरगम यांचा स्वर साधना हे कार्यक्रम सादर होणार आहेत. वहिनींच्या आईचाही या ठिकाणी सत्कार सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्या प्लीज. आषाढी महोत्सवाच्या सगळ्या कामामध्ये संपूर्ण कुटुंब हे सहभागी असतं आणि त्यामुळेच हा आषाढी महोत्सव एवढा यशस्वी होतो आणि आपणा सर्वांचा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो. त्याबद्दल आपणा सर्वांचं पुनश्च एक वार हार्दिक स्वागत आहे या आषाढी महोत्सवामध्ये. अक्षयलिंग भो शंभो शिव शंभो स्वयंभो शंभो शिव शंभो स्वयंभो. दिमित दिमित दिमि दिमि किटतकतो दिमित दिमित दिमि दिमि किटतकतो तरी किटतकतो तोम तोम दिमि किट तरी किटतकतो दिमित दिमित दिमि दिमि किटतकतो तोम तोम दिमि किट तरी किटतकतो दिमित दिमित दिमि दिमि किटतकतो तोम तोम दिमि किट तरी किटतकतो पतंग मुनिवर वंदित ईशा पतंग मुनिवर वंदित ईशा मतंग मुनिवर वंदित ईशा सर्व दिगंबर वेष्टित वेशा मतंग मुनिवर वंदित ईशा सर्व दिगंबर वेष्टित वेशा नित्य निरंजन निद्युत देशा नित्य निरंजन निद्युत देशा. ठाम बसलं आणि आज 900 शीर्षक गीतांचे कमांडर म्हणून अशोक पत्की यांच्या नावावर 900 शीर्षक गीतं आहे. या शीर्षक गीतांची मालिका आता आपण ऐकूया.
बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीजा हवी निकराणी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाथर हवी अंधारल्या राती हवी अंधारल्या राती चंद्र किरणाची साथ कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात कशी वेल्हाळ वेल्हाळ त्यांना हवीशी हवीशी साऱ्या सख्या सजनींचे मन मानसी मानसी कशी वेल्हाळ वेल्हाळ त्यांना हवीशी हवीशी साऱ्या सख्या सजनींचे मन मानसी मानसी कुणी थोडी स्वप्न वेडी कुणी कर्तव्य कठोर कुणा आभाळाची ओढ कुणा जमिनीचा घोर कुणा जगण्याची धुंदी तरी धुंदीतही भान कुणी स्वतःमध्ये मग्न तरी ढळते न ध्यान अशा सख्या सजनींचे मन मानसी मानसी आठवणींचा लिहून शेला नटून बसली माय मराठी दिवस झेलतो सुसाट वारा तरीही दिव्यात जिवंत वारी जगण्यामधल्या अर्थासंगे बहकून गेले अक्षरराय वाऱ्यावरती थिरकताले झाडावरुनी पिंपळ पान पिंपळ पान पिंपळ पान पिंपळ जडतो तो जीव लागते ती आस उडतो तो सूर्य
सांगण्याप्रमाणे खरं तर आता मित्रांनो, हा आषाढी महोत्सव यशस्वी होत होतो अनेक तंत्रज्ञानाच्या आणि सहकार्यांच्या प्रतिभेतून. या ठिकाणी दरवर्षी आपण जे लाईव्ह पाहता स्क्रीनवरती, त्यासाठी अतिशय परिश्रम घेणारे सन्माननीय सुर्वे सर यांना विनंती आहे, कृपया त्यांनी सत्कार सन्मान स्वीकारावा. मित्रांनो, यांचा सत्कार सन्मान यासाठी की कोणतीही यशस्वीता पूर्ण करणं हे सोपं नसतं आणि तिथपर्यंत पोहोचणं, आपल्या सर्वांपर्यंत एखादी गोष्ट पोहोचत असताना आपल्या स्वतःच्या अनुभवाचा फायदा घेत हा व्यक्ती गतवर्षी जेव्हा आपण सांगायला निश्चितपणे आनंद वाटतो, नितीन बानगुडे पाटील यांचा कार्यक्रम होता शेवटच्या दिवशी आणि अचानक इतकी गर्दी झाली की कुठेही पाय ठेवायला जागा नव्हती. अशा वेळेला सुद्धा त्यांनी स्क्रीन चालू केलं आणि यानंतर सन्माननीय